ठेव, हो ठेवच. राजा ही कन्या आम्ही आमच्यासाठी निर्माण केली. आमच्या तपाची पुण्याई त्यासाठी तुम्हा दोघांच्या पाठीशी उभी केली होती. आज आम्ही तिला न्यायला आलो आहोत. पण महाराज, तिचा विवाह आमच्याशी होईल. आज आम्ही आलो तर तिला मागणी घालायला. लोपमुद्रा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. मनात म्हणाली, या मुनींना आज झालंय तरी काय? संन्याशाला शृंगाराची स्वप्न पडावेत. वटलेल्या वृक्षाने वेलीचं साहाय्य अपेक्षावं. वैराग्याच्या मनी कामकळा निर्माण व्हावी. छे, भलतंच काहीतरी. यांना समजवणार तरी कोण? आणि तसं घडलं नाही तर आपल्या साऱ्या स्वप्नांची राख रांगोळी. हा विचार मनात येताच ती गोंधळली. कावरीबावरी झाली. तिला काही सुचेनासं झालं. महाराणांनी अगस्त्यांचे शब्द ऐकल्याने सारे विश्वच आपल्याभोवती फिरते आहे असं त्यांना वाटलं. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. आपल्या या नाजूक फुलाला हा असला वृक्ष, ओबडधोबड पती, हा आपला जावई. त्यांना ही कल्पना सहन होईना. आणि महाराज एवढे विवेकी, संयमी, पण या अकस्मात झालेल्या आघाताने बधीर झाले, चिंताक्रांत बनले. काय करावं? या मुनीशी लोपमुद्रेचा विवाह म्हणजे पोटच्या पोरीचा बळी देण्यासारखा आहे. हा दरिद्री ब्राह्मण आहे का त्याच्याजवळ? पण नकार तरी कसा देणार? याने शाप दिला तर राजवंश नाहीसा होईल. राजलक्ष्मी निघून जाईल. निरपराधी प्रजा भरडली जाईल. काय करावं? बळी द्यायचा तो कोणाचा? लेकीचा की प्रजेचा? राजा, विचार कसला करतोस? हाच महाराज, माझी कन्या अजाण. तिला आपल्यासारखा तपस्याची सेवा कशी जमणार? आपला सुखी संसार सुखी करणं केवळ लोपमुद्रेच्याच हाती आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच राजा, मी येथे येण्याचे कष्ट घेतले. पण आता पुन्हा पण कसला? आमचे पितर तिकडे झाडावर लोंबकळत राहिले आहेत, खाली डोकं वर पाय करून. त्यांची त्या नरकातून सुटका करायची म्हणजे माझा विवाह झाला पाहिजे. मला पुत्र व्हायला पाहिजे. या हेतूने माझ्या वंशवृद्धीसाठीच मी तुला आशीर्वाद दिला होता. लोपमुद्रेसारख्या रत्नाला तुझ्या कुलात उत्पन्न केलं. तिचं मला वधू म्हणून योग्य आहे. आज तिचं पाणी ग्रहण करण्याच्या हेतूनेच मी इथं आलो आहे. तरीही मुनिवर, हा विवाह राजा दिलेला शब्द एवढ्यात विसरलास? तुझा शब्द म्हणजे वचन ना? मग ते पाळायला नको का? दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळावा लागतो. राजा. अगस्त्यांचा आवाज वाढत होता. त्यांची तीव्रता जाणवत होती. पुढे काय होणार याची ती नांदीच होती. लोपमुद्रेची आई दुःखाच्या खोल गर्तेत बुडून गेली होती. राजा दिलेल्या शब्दात गुंतला होता. अगतिक झाला होता. यातून मार्ग काढणं केवळ लोपमुद्रेच्याच हाती होतं. तिने विचार केला, आईवडिलांना चिंतामुक्त करणं हे मुलीचं कर्तव्य आहे. आज ते माझ्या हाती आहे. माझ्या ऐहिक सुखाचा विचार करण्याची ही वेळ नाही. सुखस्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याची ही वेळ नाही. राज्य देखील आज शापाच्या तडाख्यात सापडेल. या सर्वांसाठी मला पुढे झाले पाहिजे. प्राक्तन अटळ असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. वनवासही सुखाचा केला पाहिजे. नव्हे, तो मी करीन. लोपमुद्रेचे डोळे काही एका निश्चयाने चमकले. ती बदलली, पूर्ण बदलली. तिच्या स्वप्नाळूपणा हरपला, अल्लडपणा संपला. ती गंभीर झाली. धीरानं पुढं झाली आणि सगळा संकोच सोडून म्हणाली, मुनिवर्य, ही विदर्भ कन्या लोपमुद्रा आपल्याशी विवाह करायला आनंदाने तयार आहे. पोरी, काय बोलतेस तू? हे शुद्धीवर आहेस का? आई, मी पूर्ण विचार केला आहे. हे असंच घडणार आहे. तात, माझ्या विवाहाची तयारी करायला सांगा. तिचा तो निश्चय आणि चेहऱ्यावरचे ते तेज पाहून सारेच दिडमूड झाले. तिचा विरोध करायला कोणालाही शब्द सुचेनात. एवढंच काय, पण सागराचं प्राशन करणारे, आतापी वातापीचा ग्रास घेणारे आणि विंध्याद्रीलाही नमवणारे अगस्ती पण या निश्चयाच्या तेजाने क्षणभर दिपून गेले. सुकुमार राजकन्येकडे पाहत राहिले. अगस्त्य आणि लोपमुद्रा यांचा विवाह झाला. पण साऱ्या राजप्रसादावर दुःखाची दाट छाया पसरली होती. कोणीच कोणाशी कारणाशिवाय बोलत नव्हतं. काम यंत्रासारखी चालली होती, चैतन्यहीन. सारे सोपस्कार आटोपले. लोपमुद्रा सासरी निघाली, वस्त्र अलंकारे नटून. अगस्त्य ऋषींच्या ही गोष्ट लक्षात आली. राजमहालाच्या दाराशीच ते थबकले. त्याने लोपमुद्रेला जाणीव दिली, लोपमुद्रे, तू आता ऋषीपत्नी झाली आहेस. ऋषीपत्नी ही स्वतःच लक्ष्मीरूप असते. तिला या चंचल लक्ष्मीची आवश्यकता नसते. आश्रमाभोवती असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात रमताना, सेवाभावांचं आचरण करताना, तपस्या करताना या लक्ष्मीची अडगळ कशाला? खरं आहे ना? माझ्या लक्षातच आलं नाही हे. थांबावं आपण, मी आलेच आत्ता. असं म्हणून ती माघारी फिरली. आपल्या उमलत्या वयाला न शोभणाऱ्या गांभीर्यानं ती आपल्या महालात गेली. वस्त्र अलंकाराने नटलेलं, सजलेलं आपलंच रुपडं एकदा डोळे भरून पाहून घेतलं.
आणि एक एक अलंकार उतरवायला सुरुवात केली. डोळ्यात पाणी तरळलं, पण निश्चयाचं तिथे पुसलं. वल्कन परिधान केली, बाहेर आली, पतीशेजारी उभी राहिली आणि नम्रतेनं हलकेच म्हणाली, चला